मी जर आज जातोय ना बघा, इथं स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात काम करता करता मला रस्त्यावर कोण आहे म्हणजे वाड्यात प्रवेश करताना कोण येत आहे ना ते मला इथं काम करता करता कळू शकतं. ज्यावेळेस तुम्ही दार उघडता ना त्या दारापासून म्हणजे ज्यावेळेस माणूस घरात प्रवेश करतो तेव्हापासून तर माझ घरापर्यंत येईपर्यंत तुमची नजर राहते. तो उभा आहे आणि समोर ती बारी बघा, तिथून कळतं घरात कोण आलेलं आहे. पहिल्यांदा पितळी मिळायचं या, हो का? आता लोखंडी मिळतात. हे दुर्मिळ झालेलं आहे आता हे मिळणं. माझा उद्देश काय ते करण्याचा त्याच्यामध्ये काय शास्त्र होतं का? काय नाही सांगता येत आता जुन्या बरं. लोकांचं काय हे होतं. त्यावेळी लोखंडाच्या वस्तू मिळत नव्हत्या म्हणून दगडाचं त्यावेळी बनवून मिळत होतं आणि खराब होत नाही, लोखंडाचं गंजून जातं. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट माझ्या जन्मगावातून म्हणजे विंझर गावातून. या विंझर गावामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, वाडे आहेत आणि विहिरी पण आहेत म्हणजे बावडी. त्यापैकी एक चौसोपी वाडा म्हणजे निळकंठ फडके यांचा चौसोपी वाडा. ह्या वाड्यामध्ये 15 ते 20 खोल्या आहेत आणि ह्या वाड्याचा जर आपण पूर्ण एरिया पाहिला तर जवळजवळ एकरभर भरेल. म्हणजे विहीर, त्यांचा परसबाग, बाजूची जागा हे पूर्ण धरून एकरभर भरेल. आणि ह्या वाड्यामध्ये अनेक अशा ऐतिहासिक गोष्टी, जुन्या वस्तू आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. आणि ह्या वाड्याचं जे रहस्यमय गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही रस्त्यावर असताल म्हणजे वाटसरू रस्त्यावर असेल तर त्या वाटसरूला या घरातल्या स्वयंपाकघरातल्या महिला पाहू शकत होत्या. अशी रचना केलेली आहे. म्हणजे तुम्ही काम करताय, चपाती भाजी पोळी करताय, त्या क्षणी तुम्ही जस्त फक्त अशी नजर फिरवली तर तुम्हाला कळतंय की त्या वाड्याच्या बाहेर रस्त्यावर कोण उभा आहे. एवढा विचार करून या वाड्याची रचना केलेली आहे. जुनी घरं म्हणजे केवळ दगड मातीचे किंवा लाकडाचे सांगाडे नसून ते आपल्या पूर्वजांच्या आठवणीचे आणि संस्कृतीचे जिवंत दस्तऐवज असतात. प्रत्येक जुन्या घराच्या भिंतीमागे एक इतिहास दडलेला असतो. ह्या घरांचं गणितच वेगळं होतं. उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात ऊब देणारी ही घरं निसर्गाशी नातं सांगणारी असायची. मंडळी आता आपण आज जाऊया. म्हणजे हे माझं घर ना? हो, हे माझं घर. जुन्या काळात किचन ओटा किंवा अन्य काही असे काही प्रकार नव्हता. किचन ट्रॉली ह्या काही प्रकार, चूल होती त्यामुळे महिला बसून स्वयंपाक करायच्या. बसून खालून त्या खिडकीतून कोण आलेलं आहे, कोण गेलं हे महिलांना कळायचं. पुरुष माणूस कोणी घरात असेल नाही तर नसेल, काही शेताच्या कामाला बाहेर जातात. त्यामुळे हे सगळे दृष्टीने आणि घरातला दरवाजा कधीही बंद करायचा नाही अशी एक पूर्वापार हे आलेली आहे. म्हणून त्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. महिलांना घरात बसून कळलं पाहिजे बाहेरचा माणूस कोण आलाय घरात. हो का? ही जी खिडकी आहे ना, इथून कळायचं महिलांना की वाड्यात कोण आले. म्हणजे रस्त्यावरचा वाट स्वरूप पण त्यांना कळायचा. एवढी रचना केलेली हो, आहे. बरोबर आहे. तर बाहेर कोणी जर परकी व्यक्ती आली तर घरातील स्त्रियांना कळावं की कोण आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही दार उघडता ना त्या दारापासून म्हणजे ज्यावेळेस माणूस घरात प्रवेश करतो तेव्हापासून तर माझ घरापर्यंत येईपर्यंत तुमची नजर राहते.
म्हणजे घरात कोण पाहुणे आलेत, किती पाहुणे आलेत आणि कोण आहेत, आपले परिचयाचे आहेत का नाही. आपण इथून प्रवेश केला, मी अजून घरामध्ये आतमध्ये यायचोय. हा चौथरा आहे आणि ह्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच कळतंय आतमध्ये की माणूस कुठं आलेला आहे ते. आता मी दारातून आतमध्ये येतोय. मास्क घाला. इथं स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात काम करता करता मला रस्त्यावर कोण आहे म्हणजे वाड्यात प्रवेश करताना कोण येत आहे ना ते मला इथं काम करता करता कळू शकतं. म्हणजे काहीतरी त्याने योजना केलेली आहे की काय आहे, कसं करायचं ते. अरे बापरे, तर पण भरपूर खोले आहेत की. खोले नाही, हे असं मोकळं आहे. मोकळं आपलं वापरायला आपलं. मग ह्यांचा काय येतो बघा काका. हा वर माडी माडीवर जिथून पायऱ्या आहेत का. हो ह्या काय बरोबर बरोबर. आणि हा राट त्या विहीरचा दिसतोय. ओके, म्हणजे वरती पण होतं का. हो वर माडी आहे. मग इथून जेव्हा बाहेर पडतो हा रस्ता पडून निघतो त्यांचा. ठीक आहे येईल. हा इकडे मशीनचा गोठा. परसबागेत प्रवेश करताच एका वेगळ्या वस्तूने माझं लक्ष वेधून घेतलं. पावलं आपोआप तिकडे वळाली. पाणी साठवण्यासाठी त्याच्यानंतर म्हशी होत्या, म्हशी ह्याच्यात पाणी पित होत्या. मग त्यावेळेस अशी लोखंडाची किंवा भांडी नव्हती का. नाही, त्यावेळी लोखंडाच्या वस्तू मिळत नव्हत्या म्हणून दगडाचं त्यावेळी बनवून मिळत होतं आणि खराब होत नाही, लोखंडाचं गंजून जातं. ओके. ही कारागिरी करायला त्यांना किती वर्ष लागले असतील, किती दिवस लागले असतील. ह्याला खाली असं होल वगैरे खाली का? आहे पण ते हे काढायचं मातीमुळे याच्यामुळे झालं असेल ना. हा, म्हणजे ते पाणी बाहेर काढायला. हा हो, आहे, पाहायला तो आहे लागतं ना. ना. दुवेला आहे की. काका हा पूर्ण परिसर आहे म्हणजे घर सोडून ही मोकळी जागा हो. धरून ही कितीतरी काही गुंठ्यात असेल 3 एकर भरच जवळजवळ घर धरून. नाही, एकरभर नाही भरणार, 12-13 गुंठे भरेल. तरी बरेच मोठी आहे. आणि ही आंब्याची झाडं वगैरे त्यांनी लावलेली असते त्यावेळेस. बघा मंडळी, आपण पुण्या मुंबईमध्ये स्क्वेअर फुटवर विचार करतोय. बघा हे घर पाठीमागं म्हणजे हा वाडा आणि या वाड्याच्या मागं एवढी त्यांनी बागायत केलेली आहे. आंब्याची, चिंचेची झाडं आहेत आणि ही तर विहीर. हो का. काळाच्या ओघात दुर्मिळ होत चाललेलं हे डिझेल इंजिन. पूर्वी घरं किंवा खेडी कशी काय स्वयंपूर्ण होती बघा. या वाड्यासाठी लागणारं पाणी त्यांच्या अंगणात मिळत होतं. ही त्यावेळेस खणलेली विहीर आहे. आता किती खोल आहे विहिरी. 30 फूट. 30 फूट. आणि हे बांधकाम पण अगदी व्यवस्थित करून घेतले त्यांनी. आणि मुख्य म्हणजे बघा हे डिझेल इंजिन हे आता कुठेही पाहायला मिळत नाही. ह्याचा उपयोग व्हायचा खालून पाणी वरती काढायला. आणि मग गावकऱ्यांना ह्याचा एक उपयोग व्हायचा की हे डिझेल इंजिन वाजलं की बाबा 4 वाजले, पहाटेचे 5 वाजले की एक अलार्म म्हणून काम करायचं. कशी कशी टेक्नॉलॉजी चेंज होती बघा. आता मोटर आली, बटन दाबलं की लगेच बाहेर पाणी. आता हे डिझेल इंजिन चालू करायचं ना त्यावेळेस इथून डिझेल भरायचं आणि ह्या आता हातपंप होता हँडल, तो हँडल फिरून ते चालू करायला लागायचं. आपण जो करत मग राट पाहिला ना तो इथं राट इथं होता पहिला. या ठिकाणी होल 2 आणि तो राट इथं लावून त्याने पाणी सांधायचं. ही अशी लंब गोळाकार आहे. असा उद्देश काय ते करण्याचा का त्याच्या मागं काय शास्त्र होतं का काय नाही सांगता येत आता जुन्या लोकांचं काय हे होतं ते. नाही, काहीतरी त्यांचा असणार उद्देश ज्या अर्थ त्यांनी केलं नाही. बघा मंडळी केवढा भव्य परिसर आहे. माझ्या मते आहे ना जवळजवळ 25-30 गुंठ्यामध्ये बांधकाम असणार आहे. एकर नसेल पण 25-30 गुंठे आरामशीर असेल. आजकालच्या मुलांना सांगता यायचं नाही नक्की याचं नाव काय. मला पण नव्हतं माहिती ॲक्च्युली. जेव्हा काकांना विचारलं त्यावेळेस कळलं मला. ही आहे उथळी. म्हणजे खांबाच्या खाली आपण जे घर बांधतो ना तेव्हा ते खांब उभे असतात ना त्या उथळी उभ्या असतात तिथं वरती. ह्याचा एक फायदा होतो खालून त्याला आहे ना किडामुंगी लागत नाही आणि त्यांचा
काय म्हणतात ते घराची तुमची शोभा वाढते. घराची शोभा वाढते आणि त्याला कीड लागत नाही, महत्वाचं म्हणजे. हे बघा या जुन्या चुलींची रचना. स्वयंपाकाची खोली आहे, त्या खाली जी बारी आहे, आजकाल म्हणतो ना आपण किचन म्हणजे ट्रॉली, ही जुन्या काळातली किचन ट्रॉली. हो तोही दिवा आहे. हो का, हे जुने दिवे, हे रॉकेलवर हाताळाचे दिवे आहे का. हे दिवे आता पाहायला मिळत नाहीत. चिमणी, हो का, खाली कंदील आहे, स्टँड. कंदीलचं स्टँड आहे, वरची काच गेली, त्याला तरी काय म्हणायचे, त्याचं आयुष्य किती आणि तो किती टिकणार आहे. हां असा सिंगल पसंत येते. बघा इथं अजून एक आपल्याला ही कढई जड बघा किती आहे, छोटीशी आहे हातभर, पण 2 किलो भरेल एवढं वजन आहे तिचं. हो ना. हो का, ही जलमरची पितळी. आता आले स्टील. भीती वाटी उचकडायला खाली एखादा उचकट असू शकतो, कारण बरेच दिवस घर बंद आहे. मंडळी खरं सांगा, कोणाला माहिती काय आहे नक्की, विचार करा. याला काही सांगते ना. नरसाळ, हां हे नरसाळे डिझेल रॉकेल भरायला काळाच्या बघा ते नरसाळी पण झाली. लावायची कशी, हा ही बहुतेक असं लॉक आहे त्याला. पाणी ठेवण्यासाठी पेटी. काय आहे समजून आता काही. तेच की मग ह्याला लॉक आहे ना, हे लॉक दिसले ते, हे पुढे येणार आहे ते आणि असं लॉक होणार ती अशी, हे वरून हुक आहे त्याला लॉक करायला. आता ही वस्तू सापडली काका, काय आहे. अधोली. पण ही आधुली जनरली अशी लोखंडी असती, पितळीची आहे. हो, पहिल्यांदा पितळी मिळायचं या, हो का. आता लोखंडी मिळतात. हे दुर्मिळ झालेलं आहे आता हे मिळणं. याचा काय उपयोग व्हायचा. हे पहिल्यांदा वजन काटा काही नव्हतं. हं. हे जर का 2 मापं टाकली तर 5 किलो धान्य व्हायचं. अगदी बरोबर. हो बरोबर 5 न किलो. मोजतो. हो अगदी बरोबर, परफेक्ट. तर हे जनरली कसं असतं माहिती आहे का, हे लोखंडी असतं, पण त्या काळात त्यांची परिस्थिती चांगली असणार आहे. म्हणजे गरिबाकडे हे लोखंडाचं पाहिलं आहे मी, ज्यांची परिस्थिती चांगली होती त्यांच्याकडे हे असं पितळीचं आहे. बघा नीट चेडं करा काका, ते असं सोन्याचं त्याच्यावर नाव वगैरे आहे का. नाही तर आपण पितळ पितळ म्हणतो, सोनं असायचं. हे सख्खी चुलत भावंड आहेत. हं. आता हे ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेला, आता कोण ठेवते आपले फोटो. बघा हे घरातलं देवघर, खास त्यावेळी त्यांनी बनवून घेतलेलं आहे. आता हे देव पण त्यांची वाट बघतायत, जसं घर वाट बघताय ना तसे देवारातले देव पण घरातल्या मालकांची वाट बघतायत. बेडरूम असे काही नव्हते त्या काळात, लाईट नव्हते, फॅन बिनची काही सोय नव्हती. दुपारी इथे आडवं पडलं तर वारं मिळावं त्या निसवाच्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. इथे दूध ठेवायचे, ह्या खिडकीत दूध ठेवायचं हवेशीर, दूध खराब होऊ नये. त्या काळात फ्रीज नव्हते, हा त्यामुळे हवेवर दूध खराब व्हायचं नाही. बर दुधाचा व्यवसाय होता त्यांचा. बर. मांजर बिंजर काही हात लावू नये किंवा काही तोंड घालू नये म्हणून, सुरक्षित म्हणून, आणि हवा मिळणार इथे. आता स्मार्ट वॉच आले, पण हे टिकटिक करणारे ठोके. दोलकवाले घड्याळ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. त्याचा ठोका आहे ना जो दोलक, कुठंतरी मोडून पडलाय. माणसांच्या आठवणी फक्त अशा भिंतीवर राहिल्या. जे खरे मालक आहेत ते गेले शहराकडे, यांना असं एकटं सोडून. यांना कुठंतरी वाटतंय
की आमची नातवंड परतोंड परत यावी, या घराला परत वैभव मिळवून द्यावं. वाईट असं वाटतंय की या वाड्याला आता कोण वाली नाही. मला अशी विनंती करायची की हे तुम्ही डेव्हलप करा आणि एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. आता कसं झालं, लोकांना गावाकडची ओढ लागलेली आहे. गावाकडचं कल्चर, गावाकडचा जो सगळा वातावरण आहे ते पाहण्याची लोकांना आवड आहे आणि त्यासाठी लोक तिकीट पण देऊन हे पाहायला तयार आहेत. फक्त हे वैभव आहे ना असंच ठेवा, जतन करून ठेवा. हा वारसा पुन्हा नाही, हे वैभव पुन्हा नाही आणि ही संस्कृती पुन्हा नाही. एकेकाळी हा जो कवर टाकलेला होता आता कोपऱ्यात त्याची जागा झाली आहे. हो का? काही डिझाईन करून त्यांना बनवलेले आहेत. आणि हे घराचे मालक निळकंठ फडके. जुन्या घरांच्या उंबरठ्याला एक वेगळंच महत्त्व होतं. तो उंबरठा फक्त घराची सीमा नव्हता, तर तो मर्यादा आणि संस्काराची शिकवण द्यायचा. देवघरातील तो मंद दिवा आणि तुळशी वृंदावनापाशी होणारी सांजवात आजही मनाला शांतता देते. या घराच्या पाठीमागचा भाग आहे आणि पाठीमागे हे तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही काय घेतले? हे नळ आहे गाडीचा, बैलगाडीचा चाकाला आपलं वंगाडी करायची, वंगण करण्यात. वंगण. हा म्हणजे लुब्रिकेशन, हा. इंग्लिश मध्ये लुब्रिकेशन. हा. ह्यात तेल टाकून ते काटकेस वर काढतात ना. हा. तू इंग्लिश बोलतोय, मी मराठीत बोलतोय. ते मला आता हिचं बघणार आहेत ना, ते सगळे इंग्लिश वाले आहेत ना. त्यांना तू नळा मलाच कळणार नाही, वंगात मला नाही कळणार आहे. तू म्हणतो तुझ्या भाषेत, आम्ही आमच्या भाषेत सांगतोय. आता काय करायचं? ज्या उथळींनी खांबाला आधार दिला जातो आणि त्या खांबावर घर उभं असतं, आता ती उथळी या पाईपांना आधार देते. म्हणजे जमाना कसा बदललाय बघा. ही जुनी भांडी, या जनावरांना पाणी बिणी प्यायला. आता आला स्टीलचा जमाना. गोबर गॅस आहे. म्हशी होत्या, म्हशींच्या शेणापासून घरातल्या स्वयंपाकासाठी गॅस तयार करण्यासाठी. मंडळी बघा, म्हणजे पर्यावरणाची काळजी लोकांनी त्यावेळेस घेतली होती. घरामध्ये लागणाऱ्या स्वयंपाकासाठी गॅस इथून मिळायचा. म्हणजे मशीनच्या शेणापासून ह्या गॅस तयार केला जायचा. आता बंद आहे काही? बंद आहे. किती खोल्या असतील किंवा सगळा एरिया किती असेल? हा कमीत कमी 5 ते 6,000 स्क्वेअर फूट आहे. मग एवढ्या खोल्या त्यावेळेस करायचं कारण काय होतं? म्हणजे एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे प्रत्येकाची गरज होती ती. हां, मग त्यावेळेस काय असतं त्यांच्याकडं, घोडे वगैरे किंवा काय असेल ठेवायला, तसं काय? हो, घोडा होता, म्हशी होत्या. हां. मग आता मला असा प्रश्न विचारायचा की ही वास्तू सोडून माणसं मग का निघून गेलीत? एवढी मोठी तुम्ही वास्तू आहे. इथे आता जुनी लोक होती ती एक्सपायर झाली आणि नवीन आहेत ती नोकरीच्या याच्यातून बाहेर गेली. मग आता एवढी मोठी वास्तू तुम्ही असं सोडून गेलाय, त्याचं आता कारण इथे राहायला कोणी तयार नाहीत, आता परत बांधायचा विचार आहे त्यांना. मग काय होतंय, पुण्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही 500 स्क्वेअर फूट लाखो रुपये देऊन खरेदी करता आणि इकडं 5,000 स्क्वेअर फूट आपली प्रॉपर्टी, वाड्यासारखी प्रॉपर्टी आता अशी ओस पडत चालली आहे. त्याला अशी हे आता काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जन्म झाला, तुम्ही लहानाचे मोठे झाला, प्रत्येक या कोपऱ्यात कुठेतरी तुमच्या आठवणी असतीलच ना. हो, आहेत ना. हे आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी रक्ताचं पाणी करून एवढी मोठी प्रॉपर्टी, वाडा उभा केला. हे त्यात त्यांनी संस्कृती जपलेली आहे, संस्कृती राखलेली आहे. आता संस्कृती अशी ओस पडतीये, तर तुम्ही ही संस्कृती राखायला, टिकवायला, पुढच्या पिढीला कळायला की बाबा वाडा कसा असतो, चौसुबी वाडा म्हणजे काय, त्याकरता तुम्ही काय प्रयत्न करता तुमची प्रॉपर्टी राखायला? त्याची आता डागडुजी करायचा विचार आहे आमचा. आता तो योग कधी येतोय तर तो बघू. असं नको व्हायला ना की बाबा पूर्णच वैभव नष्ट होईल. नाही, वैभव नष्ट होणार नाही. कारण जी रचना केली घराची किंवा वस्तू आहे ती आता माझ्या बारी पाहिली, ती बघायची दृष्टिकोन, तिथून ती नजर बघा. तुम्ही इथं उभा आहे आणि समोर ती बारी बघा, तिथून कळतं घरात कोण आलेलं आहे. तर मला असं म्हणायचं की मग तुम्ही ह्याला वैभव म्हणजे परत काय करणार यासाठी? डागडुजी परत करायची, पत्रा घालायचा, भिंती परत बदलणार.
हा म्हणजे तुम्ही जे आहे ना हो आहे जे असं परत उभं त्या करा. पद्धतीने करा. हो त्या त्याला पद्धतीने सिमेंटचा रंग देऊ नका. नाही मातीच्याच भिंती. हा मंडळी, काळाच्या ओघात नष्ट पावलेली गोष्ट म्हणजे हे राट. आता कसं आहे, मोटरला बटन दाबलं की पाणी बाहेर येतं, पण पूर्वीच्या काळात पाणी काढायला हे राट वापरायचं. हो का, ही बादली खाली सोडायची आणि हा तिकडे वापरायची. तुम्ही काही असं पाणी काढलंय का? काढलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, ह्या वाड्याला परत वैभव मिळावं ही माफक अपेक्षा आहे. या वाड्याने जे वैभव भोगलं, ज्या मुलांचं लहानपण गेलं, या वाड्यात ते खेळले असतील, या अंगणात ते खेळले असतील आणि ह्या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी असतील. त्या आठवणी जतन करायला तुम्ही यावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही एक पर्यटक म्हणून पण येऊ शकता, पण मालकांना विनंती आहे की तुम्ही हे घर जपा. ही वास्तू पूर्ण होणार नाही, माणसं गेली वास्तू सोडून, पण ह्या वास्तूत जे असलं त्यांचं प्रेम, आठवणी आहे ना, ह्या जतन करण्यासाठी तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि ह्या वाड्याला पुन्हा एकदा गतवैभव परत करून द्या. दुर्दैवानं आज शहरीकरणामुळं ही घरं नामशेष होत आहेत. त्यांची जागा फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. जिथे जागा वाढली तरी माणसातील अंतर मात्र नक्कीच वाढलं. भिंतींना कदाचित कान नसतील, पण जुन्या घरांच्या भिंतींना हृदय नक्कीच असतं, जे आपल्या पूर्वजांच्या आठवणींनी धडधडत असतं. मंडळी, हा ऐतिहासिक ठेवा, वारसा आणि हा जुना वाडा तुम्हाला कसा वाटला? तुमचे अभिप्राय, विचार, कमेंट सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचू द्या. पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ठिकाणी, नवीन आनंदात आणि नवीन प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.